नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी करावा, प्राध्यापक माननीय डॉक्टर सुनील मोहटे। आज दिनांक 24/9/2024 रोजी ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश सर्व भारतीयांना दिला होता। तो संदेश राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रत्यक्षात उतरवतीलच। पर्यावरण संरक्षण, श्रमनिष्ठा हे विद्यार्थ्यांचा स्थायी भाव आहे। आपल्या शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय डॉक्टर सुनील मोहटे यांनी केलं। ते ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते। राष्ट्रीय कार्यात युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असंही ते म्हणाले। तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर बी.वाय. देशमुख यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, कोणत्याही समाजकार्यात विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला तर सांघिक भावना, नेतृत्व गुण, विकास, शारीरिक कार्यक्षमता या गुणांचा विकास राष्ट्रीय सेवा योजनाच करू शकते असे ते म्हणाले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बी.के. थोरात यांनी केलं। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक डॉक्टर एल.बी. काकडे यांनी केलं। या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर डी.बी. तांबे, प्राध्यापक डॉक्टर पी.टी. करंडे, विद्यार्थी मंडळाचे चेअरमन प्राध्यापक के.जे. काकडे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही.एन. गीते, प्राध्यापक यू.डी. अवसरकर, प्राध्यापक आवारी सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी 164 स्वयंसेवक उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता NSS च्या गीताने झाली। आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाच्या कोणत्या समस्या आहेत, त्या गावाच्या समस्या आपण जाणून घेतल्या पाहिजे। विधायक कार्य करायला तुम्ही जर सुरुवात केली तर निश्चितच गावातील एक जण तुमच्या मागे येईल, त्याच्या पाठोपाठ दुसरा येईल, तिसरा येईल, चौथा येईल आणि एक दिवस अख्खं गाव तुमच्या मागे उभं राहील। त्यासाठी तुम्हाला कोणी नेता होण्याची गरज नाही, अधिकारी होण्याची गरज नाही, तर आपल्या गावामध्ये सुप्त स्वरूपात दडलेली जी काही एकजुटीची शक्ती आहे ती शक्ती या विधायक कार्याला या ठिकाणी दिशा दाखवल्याशिवाय राहणार। आपल्या खेडेगावाचे अनेक प्रश्न आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला याचं जास्त ज्ञान आहे, बरोबर। मी खेडेगावातला आहे, काही गावांमध्ये रस्ते नाही, चांगल्या दर्जाचे रस्ते नाही, पावसाळ्यामध्ये चिखलकुबीत घरापर्यंत जावं लागतं, गावापर्यंत जावं लागतं। बघा, आपला रस्ता त्या रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे, तर तो रस्ता दुसऱ्याने बांधावा अशी अपेक्षा का ठेवावी? तर गावामध्ये एखादा असा रस्ता असेल तर तो रस्ता बांधण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे। या योजनेत महाविद्यालयात तुम्हाला दिशा देण्याचं काम करेल, पण आपल्या जीवनामध्ये, प्रॅक्टिकल जीवनामध्ये ही दिशा आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।